पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईतच सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली. 5 आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला. या प्रकरणी 5ही आरोपींना अटक करण्यात आली असून या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली आहे. 5 आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला. या प्रकरणी 5ही आरोपींना अटक करण्यात आली असून या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जोगेश्वरीत 11 दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शाळा सुटल्यानंतर घरी आलेली 12 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागात एका घरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या घृणास्पद गुन्ह्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी 5 संशयितांना अटक केली. आरोपी एअर कंडिशनिंग मेकॅनिक म्हणून काम करतात. दादर रेल्वे स्थानकाजवळ मुलगी भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. स्वारगेट बसस्थानाकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना सुरक्षित समजले जाणाऱ्या रेल्वे पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांना या भयंकर घटना समोर आली. 5 आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरी ड्रायव्हर घडला. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली. मुलगी शाळेतून उशिरा घरी आली होती. अत्याचाराच्या काकाशी भांडण्यामुळे मुंबईत देखील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा त्यानंतर ऐरणीवर आली. राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात स्वारगेट त्यानंतर बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना ड्रायव्हरांनंतर संजय नगर येथे घेऊन गेले. याच ठिकाणी आरोपींनी मुलीवर अत्याचार केला. 5 आरोपींनी शाळकरी कामावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला आणि या प्रकरणी 5ही आरोपींकडे मुलीच्या काकांनी अटक करण्यात आली असून अपहरणाची या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत रेल्वे पोलिसांनी आणि मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जोगेश्वरीत 11 दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सामूहिक बलात्कारानंतर बारी आलेली 12 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. आरोपींनी तिला जोगेश्वरी संजय नगर भागात एका घरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या घृणास्पद गुन्ह्याप्रकरणी त्यांना अटक केली. अधिकाऱ्यांनी 5 संशयितांना अटक केली. आरोपी एअर कंडिशनिंग मेकॅनिक घडली आहे म्हणून काम 12 वर्षीय दादर रेल्वे स्टेशन स्थानकाजवळ 5 आरोपींना अटक केली असून पुढील पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईतच सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली. 5 आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून या सामूहिक मिळालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली आहे. 5 आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला. या प्रकरणी 5ही आरोपींना अटक करण्यात आली असून या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जोगेश्वरीत 11 दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शाळा सुटल्यानंतर घरी आलेली भागात 12 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागात एका घरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या घृणास्पद गुन्ह्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी 5 संशयितांना अटक केली. आरोपी एअर कंडिशनिंग मेकॅनिक म्हणून काम करतात. दादर रेल्वे स्टेशन स्थानकाजवळ ड्रायव्हरांनी त्यानंतर दादर येथे घेऊन पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईतच सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली. 5 आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार